नमस्कार. आज आपण बोलूया पालकापासून एक पौष्टिक आणि तितकी स्वादिष्ट रेसिपी, ती म्हणजे पालक डाळ. आपल्या सर्वांच माहिती आहे की पालकापासून आपलं रक्त वाढण्यास मदत होते आणि डाळीपासून आपल्याला प्रोटीन भेटते. हो, आता खूप लोकांना, खास करून लहान लेकराला, पालक आवडत नाही, पण आपण डाळीमध्ये जर पालक टाकून केली तर कोणाला कळणार नाही आणि पोटात सुद्धा पालक जाईल. तर त्यासाठी आपण इथे स्वच्छ पालक धुवून चिरून घेतलेली आहे. आपण तूर, मूग, मसूर याची डाळी घेतलेली आहे. आता तुम्हाला एखादी कोणती डाळ चालत नसेल तर ती तुम्ही स्किप करून तुमच्या आवडीची डाळी तुम्ही टाकू शकता. कांदा, टोमॅटो, लसूण हे बारीक चिरून घेतलेलं आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं. तर पाणी बॉईल झालं तर डाळ, मीठ, हळद आणि टमाटे टाकून आपल्याला 3 शिट्ट्या कुकरच्या देऊन घेऊ. बघा किती चांगल्या प्रकारे डाळ शिजलेली आहे. अजिबात त्याला घोटायची गरज नाही. डाळ छान घट्ट झालेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकून पातळ करू शकता किंवा अशी ठेवू शकता. डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली. आता कुकरमध्ये परत आपण फोडणीसाठी तेल टाकले, जिरे मोहरी टाकून ते चांगलं तडतडल्यावर त्यात टाकले लसूण फ्राय झाल्यावर आपण कांदा टाकलाय. कांदा हलकासा पिंकी झाला, त्याच्यामध्ये आपण पालक टाकली, तिखट, हळद, शिजलेली डाळ, पाणी थोडंसं आपण टाकलेलं आहे आणि आता परत लीड लावून 2 शिट्ट्या आपण देऊ, कारण की आपला पालक पण शिजला पाहिजे. चवीनुसार मीठ आपण ऑलरेडी डाळ शिजताना टाकलेलं आहे. तयार आहे आपली स्वादिष्ट तेवढीच पौष्टिक पालक डाळ. तुम्ही ही बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.